सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी असाल. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमची रुची आज अध्यात्मामध्ये वाढीस लागेल. धार्मिक स्थळी तुम्ही आज कुटुंबासोबत फिरायला जाल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं योगदान वाढीस लागेल आणि मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आज वेळ काढाल. आज संध्याकाळी मुलं तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाबाबत तुम्ही विचार कराल. एखाद्या कामामध्ये गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारचा संकोच तुम्ही करू नका. कुटुंबामध्ये तुमच्या वादविवाद होऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येऊ शकतो. आवडत्या वस्तू तुम्ही खरेदी कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कुटुंबाशी चर्चा कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सुसंवाद राहील. तुमच्या शौर्यामध्ये वाढ होईल. मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. खूप दिवसांनी रखडलेलं काम तुमचं आज पूर्ण होऊ शकेल. वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो. कोणताही विचार न करता घाईघाईत कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका. व्यावसायिक करार तुमचा आज एखादा निश्चित होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी संस्थेकडनं तुम्हाला लाभाची स्थिती राहील. आरोग्याच्या समस्या तुमच्याकडे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या अधिकाऱ्यांशी कामामध्ये चांगला ताळमेळ राहील. तुम्हाला पदोन्नती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कलेशी संबंधित लोकांना प्रतिभा दाखवण्याची देखील एक चांगली संधी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही स्थान आणि अधिकार तुमचा वाढीस लागू शकतो. आज तुम्ही समस्यांवरती उपाय शोधल्यानं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. लांब पल्ल्याचा प्रवास शक्यतो तुम्ही टाळा. कुटुंबासोबत खरेदीसाठी तुम्ही आज पैसे खर्च कराल. कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन आनंदी राहील. रागाचं प्रमाण कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण भविष्यामध्ये ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीतही बोलण्यामध्ये तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल. तुमच्या घरामध्ये सुरू असणारा ताणतणाव संपुष्टामध्ये येईल. कामामध्ये तुम्हाला बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. दिवसभर मौजमजेच्या मूडमध्ये तुम्ही राहाल. महत्त्वाच्या कामांकडे तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही संभ्रमावस्थेमध्ये असाल. कामाचं
महत्त्व जर असेल तुम्हाला तर तुम्ही आज ते पूर्ण कराल. आणि कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण करताना तुम्ही तुमच्या आईचा सल्ला अवश्य घ्या. कोणत्याही क्षेत्रामध्ये कठोर परिश्रमाने नवीन यश तुम्हाला मिळेल. सामाजिक जबाबदारी तुमची वाढीस लागेल. व्यवसायामध्ये लाभाच्या संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या रागावर देखील नियंत्रण हे ठेवावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल. घरामध्ये सुरू असणारा ताणतणाव हा तुम्हाला कंट्रोलमध्ये आणावा लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोरगरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना आखाल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. कौटुंबिक शांतता राहील. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुमचे मतभेद होतील, त्यामुळे तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न राहाल. विरोधकांच्या टीकांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. सामाजिक वर्तुळामध्ये तुम्ही सुसंवाद साधाल. व्यावसायिक प्रवासाची तुमची शक्यता आहे. कुठलंही काम सुरू केल्यानंतर तुम्ही ते पूर्ण करालच. तुमच्यामध्ये उत्साह आज कायम राहील. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही शुभ कार्यक्रम आयोजित कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा वाद होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या संबंधित काही समस्या तुमच्या संपुष्टामध्ये येतील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी पैसे मिळण्याची देखील तुम्हाला शक्यता आहे. जास्त खर्चामुळे आर्थिक स्थिती तुमची कमकुवत राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणतंही काम करताना वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन योजनांकडे लक्ष दिल्यास नफा मिळेल. मुलांना काही कारणांमुळे निराश वाटू शकतं. भविष्यातील खर्चाची तुम्हाला चिंता वाटू शकते. तुमचं उत्पन्न आणि खर्च दोघांचाही समतोल तुम्हाला राखावा लागेल. व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आजवर तुम्ही जे काही पैसे साठवले असतील तर ते भविष्यामध्ये तुमच्या आजारावरती खर्च होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.